गाईज अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल आपल्या चॅनलवर तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण की मी असेच छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे। आज माझी आई आली होती माझ्यासाठी खूप सारा घरचा भाजीपाला आणि जे काही सामान असतं ते सगळं घेऊन, आणि त्याच सोबत माझ्यासाठी खायला पण खूप जास्त काय काय आणलं होतं। मी घराच्या बाहेर राहते तर मला जास्त काही भेटत नसेल खायला, त्याच्यासाठी मला गाजरेचा हलवा, बटाट्याची भाजी आणि डोशाचं पीठ पण घेऊन आली होती, आणि घरी बनवलेले मोमोज पण आणले होते जे की मला खूप जास्त आवडतात। आणि हे सगळं बघून मी एकदम ढगात मस्त खुश आहे आज, कारण की मस्त भरपूर काहीतरी छान छान खाणारे मिळतात। इतनी खुशी अशीच काहीशी माझी फिलिंग होती। आणि डोशाचं पीठ आणलं, त्याच्यासाठी पटकन कांदा चिरायला घेतला, आणि जे मोमोज होते त्याला आता काय करणार, ते थंड झाले होते म्हणून म्हणलं स्टीम न करता त्याला तव्यामध्येच फ्राय करूया, आणि हे असे पण छान लागत होते। मम्मी माझ्यासाठी डोसा करत होती दुसऱ्या गॅसवर, आणि मी इकडे माझे तवा फ्राय मोमोज ट्राय करत होते, आणि खूप भारी लागत होते आणि खूप छान झाले पण होते। मग याचंच भरपूर जेवण केलंय आणि आम्हाला जायचं होतं फिरायला इन द सेन्स आम्हाला शॉपिंगलाच जायचं होतं, घरीच टाइमपास काहीतरी करायला। त्यामुळे मी छान पैकी रेडी झाले। आम्हाला जायचं होतं FC रोडला, जे की माझ्यापासून थोडं जवळच आहे, पण आम्हाला बसनेच जावं लागतं। त्याच्यामुळे आम्ही आधी बस स्टँडवर गेलो चालत चालत, आणि तिथे गेल्यावरती बसला इतकी भयंकर गर्दी होती, आम्हाला थोडा वेळ उभंच राहायला लागलं। त्यानंतर मम्मीला जागा भेटली कशी तरी, आणि त्यानंतर मला पण जागा भेटली। हे PMTच्या बसमध्ये असंच असतं, इतकी गर्दी असते ना की उभं राहायला पण जागा नसते, लिटरली ढकलाढकली करतात माणसं यार। मला आधी ते आपल्या लालपरीमध्ये पण चढता यायचं नाही, कारण की जास्त बसचं ट्रॅव्हलिंग नसायचं, पण आता पुण्यात आल्यापासून ना मी एकदम प्रो झाली आहे बसमध्ये चढण्यामध्ये। तिथून मग FC रोडला पोहोचलो, आणि गेल्या गेल्या काय सगळे शॉपच, आणि तिथे थोडंसं विंटर सीझनचं होतं, कारण की हा व्हिडिओ जरा आधीच आहे। नाही आवडला का नाही आवडत मला ते असं वाटतं की जुन्या बाजारात नंतर मी सॉफ्टी घ्यायला गेले, आणि माझी मम्मी दुसरीकडेच कुठेतरी गायब झाली होती, आणि ती या शॉपमध्ये जाऊन बसली होती। मी तिला लिटरली 5 मिनिटं शोधत होते की कुठे गेली ही मला ठेवून। नंतर मला ही या शॉपमध्ये भेटली आहे। FC रोडला ते असे असतात ना, असे बॉक्समध्ये टॉप्स वगैरे, जे की 100, 200, 150ला भेटतात, तर ते मला मम्मी कधीच घेऊन देत नाही, कारण की तिला असं वाटतं की ते युज्ड केलेले आहेत, पण आय थिंक ते तसेच असतात, आणि खूप सारे लोक घेतात यार हे टॉप। म्हणजे माझं पण असंच आहे की मला जिथे स्वस्त भेटेल ना तिथं मी पळत असते, आणि मला त्यातले शोधायचे असतात। मी बघितले पण आहेत खूप वेळा, पण ते मला नेहमी ओव्हरसाइज वाले भेटतात, आणि ते खूप मोठे मोठे असतात। बाकीच्यांचे बघितले ना तर त्यांना खूप छान भेटतात, पण मला तर कधी भेटलेला नाहीये छान। आणि मला हे वाले टॉप्स आवडलेले, कारण की मी खूप रील्स मध्ये वगैरे बघितले होते, पण मला वाटलं की ते खूप शॉर्ट होतील, त्याच्यामुळे मी काही घेतलं नाहीये। आणि ते हे जरा चपलांचं कलेक्शन मला वेगळं वाटलं, म्हणून मी जस्ट शूट केलाय। FC रोडची शॉपिंग म्हणजे वेस्टर्न खूप जास्त छान भेटतं, आणि इथे जीन्सवरचे टॉप, तुम्हाला कुर्तीज, हे मॅक्सीज, वन पीस वगैरे हे सगळं खूप छान आणि अफोर्डेबल भेटेल, पण मला ते पण महाग वाटतं। इथे हे जीन्सवरचे टॉप 250, 300, 500 असे सगळे चालू होते त्यामध्ये, आणि मला जास्त करून हे कॉर्ड सेट्स खूप आवडले होते, कारण की ते खूप छान व्हरायटीज होत्या। मला एक टॉप आवडला होता, आणि त्याच्यासाठी मी बार्गेनिंग करत होते, तो 350चा होता। 250 में दे दो। देखो मैं भी कम कर रहा हूँ, ज्यादा कम हो जाएगा। 350 था, 320 करना, 300 करना, लेकिन 300 दे रहे हैं क्या? 250 ठीक है। अब ये गलत बात है, मैं कम कर रहा हूँ तो मैं एक ही रेट पटक के, मैं भी तो कम कर रहा हूँ, आपको थोड़ा एडजस्ट तो करो। 250 में ही दे दो। 280 करूँ? 300 मेरा फाइनल है आपके लिए, 280 लगा रहा हूँ। आम्हाला तो टॉप नाही भेटला 250ला, त्याच्यामुळे आम्ही नाही घेतला। हे FC रोडवाले दुकानदार ना अजिबात कमी करत नाही, म्हणजे त्यांच्या सगळ्या फिक्स रेट असतात। काही लोक करतात पण त्यांना जमलं पाहिजे, मला तर ते नाही जमलं, आणि मम्मी पण करत होती पण तिला पण त्यांनी नाही दिलं। मी जिकडे जाईन तिकडे मला हा वाला ट्रेंडिंग वाला टॉप आवडत होता, पण नंतर मी हा क्रोशेट वाला एक छानसा घेतलाय, जो की खूप छान आहे आणि खूप उबदार आहे। पुढे गेल्यानंतर हे जे कॉटनचे असतात ना टॉप्स, कुर्तीज आणि वन पीस पण हे खूप छान होते, पण वन पीसच्या व्हरायटीज थोड्या कमी होत्या इकडे, त्यामुळे मला काही आवडलं नाही आणि मी घेतला पण नाही। पण शॉर्ट कुर्तीज खूप छान होत्या। हाँगकाँग लेन कुठे हरवली? अरे इथेच होती कुठेतरी, परत बसली आम्ही। बेकार पाय दुखत आहेत ना, एवढंच फिरलं तरी पण
पाणी आहे. खूप पाय दुखत होते त्याच्यामुळे थोडंसं बसले आणि पुढे गेल्यानंतर हे असे इयरिंग्स भेटले मला, जे की मी खूप दिवस शोधत होते पण खूप महाग होते ऑनलाईन वगैरे पण, आणि इथे पण महाग होते ते. थोडं पुढे गेल्यावर मला हे अख्खं पॅकेट फक्त 100 रुपयाला भेटत होतं आणि क्वालिटी पण एक नंबर होती याची. हे खरंच खूप छान होतं आणि आधी मला तिथे 350ला सांगितलं होतं. याच्या खूप छान ट्रेंडिंग व्हरायटीज होत्या सगळ्या आणि गोल्डन सिल्वर दोन्हीमध्ये होतं, जे की फक्त 100 रुपयाला होतं. ब्रेसलेट 50ला होते आणि हे पण इयरिंग्स 50ला होते. मला ते खूप दिवसापासून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मला इथं फक्त 100ला भेटलं, त्याच्यामुळे मी हे घेऊन टाकलं लिटरली. पण मी गोल्डन वाला घेतलं होतं आणि मी अजूनही ते यूज करते आणि खूप छान आहेत ते. पुढे गेल्यावर हे सलवार कुर्तीचे सेट्स होते, ते पण खूप छान होते. कितीला आहे भैया? 100 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. इथे हे सगळे क्रोशेटवाले विंटरवाले टॉप होते आणि जॅकेट्स पण होते. पण मी तिथे बघायला गेले कारण की मला पण घ्यायचं होतं, पण ते सगळे मोठे जॅकेट्स होते आणि जे छोटे होते ते एकदम छोटे होते, त्यामुळे मला काहीच भेटलेलं नाही आहे. पण आम्ही नुसतंच बघितलं आणि रिटर्न पुढे पुढे निघत होतो. सेमच आहे सगळीकडे त्यातले नेलेले आहेत आणि तेच 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 काढायला नको वाटतं. इशूला यांना पण 5-7 वर्षाने आलं की येस. तर माझी मम्मी म्हणत होती की सगळे सेमच टॉप आहेत, म्हणजे जे तुझ्याकडे आहेत ते पण इथे आहेत आणि नवीन नवीन काही आलेलं नाही अजून, त्याच्यामुळे बोलली की आपण थोड्या दिवसांनी येऊ आणि मग घेऊ. इथे त्यांच्यासाठी हे शॉर्ट कुर्तीज बघत होते, म्हणजे मम्मी आणि माझ्या बहिणीसाठी. तर हे त्यांनी 2, 3 का 4 टॉप घेतले होते. त्यानंतर खूप शोधून आम्हाला फायनली ही हाँगकाँग लेन भेटली. इथे मला घ्यायचं होतं ट्रायपॉड. मला एकाने सजेस्ट केलं होतं की इथे भेटतात म्हणून, त्यामुळं मी फुल हे लेन फिरली आहे पण मला कुठेच नाही भेटलंय. आणि मी तिथे विचारलं पण ते बोलले की इथे नाही भेटत. त्यामुळे इथे सगळे कवर, मोबाईल ॲक्सेसरीज हे तुम्हाला सहज भेटून जाईल आणि खूप छान छान आणि खूप ट्रेंडिंगवाले पण असतात इथे. ट्रायपॉड स्टँड आहे का? मोबाईल ठेवायला असतं ना, रिंग लाईट असते. कुठे भेटणार? मला जे भावनी पेठेच्या इथं भेटेल बघा. कुठे? भावनी पेठ पुढं गाडी तर. अच्छा, तिकडं. इथे नाही भेटणार का? हा, कारण की बघत आले नाही दिसला नाही. माझी आई आली होती कपड्यांची शॉपिंग करायला, पण मला स्पेसिफिकली ट्रायपॉडच बघायचा होता आणि मी स्पेशली ट्रायपॉड घेण्यासाठीच आले होते इथे. पण तिथे मला ट्रायपॉड भेटलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही जरी जाणार असाल हाँगकाँग लेनमध्ये ट्रायपॉड किंवा रिंग लाईट घेण्यासाठी तर तुम्हाला तिथे अजिबात भेटणार नाहीये. मला पण आता ते दुसरीकडेच बघायला लागणार आहे, त्याच्यामुळे मी दुसरीकडे बघते. त्यानंतर आम्ही आमच्या इथे पोहोचलो आणि माझ्याकडे नाहीये मिक्सर, त्याच्यामुळे एक शॉप भेटलं इथे. मग तिथे आम्ही मिक्सरचे जरा प्राइजेस विचारत होतो पण खूप जास्त होते. म्हणजे एवढं मी इकडे एकटी राहतीये आणि तरी पण मिक्सर एवढा महागाचा घ्यायचा म्हणून मी नाहीच घेतला. म्हटल्यानंतर ऑनलाईन बघूया, ऑनलाईनच्या प्राइजेस थोड्याशा कमी असतात दुकानांपेक्षा, म्हणून मग तेच बघितलं. आणि नंतर इथे ज्यूसचं भेटलं पण आम्ही काही नाही गेलो ज्यूस प्यायला, सरळ माझ्या घराचा रोड धरला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.